बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। बिहार राज्यात निवडणुकांचा निकाल लागला असून या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले। या निवडणुकांच्या निकालानंतर ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भाजपने लाडू वाटप करत जल्लोष साजरा केला। गेल्या काही महिन्यांपासून बिहारच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले होते। या निवडणुकीमध्ये कोण विजयी होईल अशी चर्चा मागील काही दिवसांपासून होती। भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत असल्याने आता या निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशभरात जल्लोष करण्यास सुरुवात केली। असे असताना ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भाजपने जल्लोष केलाय। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना लाडू वाटप करून भाजपने आनंदोत्सव साजरा केलाय। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने घोषणा देत आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा केलाय। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभेचा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। यामध्ये भाजप, जदयू आणि लोजप हे पक्ष एकत्रितपणे 208 जागांवर आघाडीवर होते, तर महाविकास आघाडीला फारसे यश मिळाले नाही। बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या यशानंतर देशभरात जल्लोष सुरू झाला असून या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांची प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्यात बिहारच्या लाडक्या बहिणींचा उल्लेख केलाय। बिहारच्या जनतेने विकासाला प्राधान्य दिले, विकासावर विश्वास ठेवलाय, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलाय आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कामावरही विश्वास ठेवलाय। समोसे में जब तक रहेगा आलू तब तक रहेगा लालू अशी पहिली घोषणा होती, पण आता अशी वेळ आली आहे की जब तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज, असे शिंदे म्हणाले। लाडक्या बहिणींनी कमाल केली, विकासाला प्राधान्य दिले आणि म्हणूनच विकास राज सुरू राहणार असून लालू यांचे जंगराज जनतेने नाकारले, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। तसेच संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडता येत नसते, व्यापारी दुकाने लवकर बंद करतात, दिवसाढवळ्या हत्या, लूट, बलात्कार घडायचे सर्व बदलले आहे असे लोक सांगत होते। म्हणूनच मला नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने चालणाऱ्या डबल इंजिन सरकारचे कौतुक करावे लागेल। जनतेने या डबल इंजिन सरकारवर विश्वास दाखवलाय। बिहारचा हा विजय म्हणजे मोदी यांच्या दूरदृष्टीचा, नितीश कुमार यांच्या कामात आणि बहिणींचा विश्वास आहे। बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा जंगलराज नाकारले आणि विकास राज्याची निवड केले। काँग्रेसला तर विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतकेही लोकांनी बळ दिलेले नाही, असेही शिंदे म्हणाले। आपण ही जागतिक स्तरावर नावाजलेली एक स्वयंसेवी संस्था असून बाल लैंगिक शोषणाची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी समर्पित आहे। नुकताच या संस्थेने ठाणे महापालिका आणि ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने बाल सुरक्षा सप्ताहाला आपल्या जनजागृतीपर अभियानाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता। यंदा या अभियानाचे 7वे वर्ष असून ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाने आमच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवताना ठाणे महापालिका परिवहन विभागाच्या 385 बसेसमध्ये या अभियानातील बाल सुरक्षा संदेश प्रदर्शित केलेत। या बस जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून हे अभियान हजारो नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरते। लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी अर्पणच्या या अभियानाने एक धाडसी आणि अभिनव विषयावर लक्ष केंद्रित करत आहे। जर तुम्ही कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण कराल तर तुम्हाला पोक्सो पकडेल हा आपल्या अभियानाचा हॅशटॅग असणार आहे। त्यामुळे हा केवळ एक इशारा नसून बाल लैंगिक शोषण रोखण्याच्या दिशेने उचललेलं प्रभावी पाऊल ठरणार आहे। हे अभियान पोक्सो कायद्याचे अस्तित्व अधोरेखित करून या कायद्याच्या उल्लंघनाचे परिणाम किती भयावह असू शकतात याची जाणीव करून देणार आहे। तसेच शोषणकर्त्यांनी समाजात वावरताना कुठलेही चुकीचे पाऊल उचलू नये व कायद्याचे पालन करावे असा संदेश देणार आहे। हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री विद्या बालन यांनी आमच्या अभियानाला पाठिंबा दर्शवला असून त्या यंदाच्या बाल सुरक्षा सप्ताहाचे नेतृत्व करणार आहेत। तसेच श्वेता कवत्रा, मानव गोहिल आणि अनुप सोनेसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांनी सुद्धा या अभियानाला पाठिंबा दर्शवला असून त्यांनी बाल लैंगिक शोषणाविरुद्धच्या लढ्यात संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्धार केला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे।
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात प्रभाग आरक्षणाच्या निमित्ताने महायुतीचा नारा दिला गेलाय, परंतु महापौर पदावर शिंदे सेना आणि भाजप या दोघांनी दावा केल्याचे दिसून आले. दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन पुन्हा एकदा शिंदे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. वर्धकनगर येथील प्रतिशिर्डी म्हणून ओळख असलेल्या साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी ठाण्याच्या जनतेच्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात, त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती नाईक यांनी यावेळी बोलून दाखवले. तसेच महापालिका निवडणुकीत ठाण्यात संजय केळकर हे चमत्कार घडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यात मागील काही दिवसांपासून शिंदे सेना विरुद्ध भाजप असा सामना रंगतोय. राज्यात सत्तेवर असलेली महायुती एकत्र निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी ठाण्यात मात्र भाजप शिंदे सेना यांच्यातील वाद वारंवार चव्हाट्यावर आले आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे शिंदे सेनेवर सातत्याने टीका करतायत, तर खासदार नरेश म्हस्के हे नाईकांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे पुन्हा ताणली गेलीत. महापौरपद भाजपच्या वाट्याला यावे अशी इच्छा आमदार केळकर यांनी व्यक्त केली होती. ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे हाच आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा ठाम विश्वास आहे, असंही ते म्हणाले होते. या विधानावर प्रत्युत्तर देताना शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर कुणाचं होणारी जनता ठरवेल असे प्रत्युत्तर दिले होते. तर दुसरीकडे प्रभाग आरक्षण सोडतीच्या निमित्ताने संख्याबळावर महापौर ठरेल असा दावा भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेणे यांनी केला आहे. आता वनमंत्री यांनी देखील सूचक वक्तव्य करीत शिंदे सेनेला एक प्रकारे इशारा दिला आहे की महापौर आपला असावा असा दावा करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, परंतु आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली चमत्कार घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महापालिकेच्या पाणी खात्यात वेतन पद्धतीचा विषमता असून येथील ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पगार दिला जात असून आमदार केळकर यांच्या मध्यस्थीमुळे ही तफावत दूर होणार आहे. भाजपच्या कोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ठोक पगारावरील अभियंत्यांनी उपस्थित राहून वेतन तफावतीबाबत तक्रार केली. याबाबत बोलताना श्री केळकर म्हणाले की ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना 20,000 रुपये वेतन दिले जाते, मात्र कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा जास्त वेतन दिले जाते. कंत्राटदारांच्या गडबडीमुळे हा अन्याय होत असल्याचे केळकर म्हणाले. अभियंत्यांना त्यांच्या श्रेणीप्रमाणे पगार मिळावा यासाठी अधिकाऱ्यांची चर्चा केली असून ही तफावत दूर होईल असेही केळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी संवाद कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, माजी उपमहापौर अशोक भोईर, महेश कदम, दत्ता घाडगे उपस्थित होते. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी देखील बैठक घेऊन अधिकाऱ्यांची चर्चा केली. महिन्याभरात या कर्मचाऱ्यांची वारसा हक्काची सर्व प्रकरणे निकाली काढून कर्मचाऱ्यांना लाभ देणार असल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती केळकर यांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.